नमस्कार, स्वादगुरू रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आता मुलांच्या शाळा सुरू होत आहेत। मग आता अशा वेळेला आपल्याला प्रश्न पडतो, मुलांच्या डब्यामध्ये नेहमी काय द्यायचं। माझ्या मुलांकरिता मी जे रेसिपीज बनवते त्याच्यातलीच एक रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। डब्यात द्यायचं म्हणजे इथं काहीतरी पौष्टिक असं द्यायचं आहे, म्हणून मी इथं आपल्या जे फ्रीजमध्ये भाजीपाला असतो त्याच्यातले काही वस्तू घेतलेल्या आहेत, जसं की टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता आणि हे मोड आलेली मटकी घेतलेली आहे। सोबतच इथं मी आलू घेतलेले आहेत। इथं 2 आलू घेतलेले आहेत मी आणि याला छान असं वाफवून घेतलं। बघू शकता तुम्ही, मस्त असे नरम झालेले आहेत। त्याची साल पण काढून घेतली। नेहमी मुलं डबा फिनिश करत नाहीत, वापस आणतात। तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा, मुलं अशी आवडीने खातील। चला तर मग सुरुवात करूया। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आता आपल्याला रेसिपी पौष्टिक अशी बनवायची आहे, म्हणून मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मोठ्या चम्मचनं 2 चम्मच याच्यामध्ये मी तूप घालून घेते। तुपामुळे रेसिपीला स्वाद येतो, म्हणून इथं मी तूप घातलेलं आहे। शक्यतो आपल्याला इथं तूपच वापरायचं आहे। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते मी। आता आपण याला पूर्ण असं मिक्स करून घेऊया। पूर्ण असं पुठ्ठं दिल्यासारखं याला मिक्स करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं आपलं पुठ्ठं हे तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि याची घट्ट अशी कणिक मळून घेते। घट्ट अशी मी कणिक मळून घेतली। आता आपण याला 5 मिनिट असंच झाकून ठेवणार आहोत। पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया आणि आपलं मिश्रण तयार करून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे, तर आता आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत 1 चम्मच। लगेचच आपल्याला याच्यामध्ये जिरं पण टाकून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेते। बारीक कढीपत्ता करून मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। तर लसूण बघा, मी इथं थोडं जाडसरट ठेवलेलं आहे, हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। अशामुळे काय होईल, मुलं हे सर्व आवडीने खातील, म्हणून आपल्याला इथं कढीपत्ता बारीक करून घालायचा आहे। जर मोठ्या पानाचा ठेवला तर मुलं हे काढून टाकतील त्याच्यामधून। कांदा लसूण झालेला आहे, तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। इथं मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। तर टोमॅटो पण आपलं थोडं परतून घेतलेलं आहे आपण। तर आता इथं लगेचच आपल्याला इथं मटकी पण टाकून घ्यायची आहे। आता इथं आपण लाल तिखट टाकून घेऊया चवीपुरतं। हे तिखट आहे म्हणून मी इथं अगदी थोडं घालून घेत आहे। तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर ते पण तुम्ही याच्यामध्ये बारीक करून घालू शकता। याच्यामध्ये थोडी हळद घालून घेऊया। इथं जिरा पावडर पण टाकून घेते। इथं मी 1 चम्मच छोट्या चम्मचनं पावभाजी मसाला घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मॅगी मसाला किंवा मग दुसरा पण मसाला इथं तुम्ही वापरू शकता। घालूया चवीपुरतं मीठ, तसं तर मी इथं अर्धा चम्मच घातलेला आहे। आता आलू टाकून घेऊया। आलूला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता याला मिक्स करून घेऊया। मंद आचेवरच आपल्याला हे मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपलं हे मिश्रण आहे ते बुडाला लागणार नाही आणि रंग पण याचा बदलणार नाही। त्यामुळे आपल्याला हे मंद आचेवरच करून घ्यायचं आहे। आपण या मिश्रणाला चम्मचच्या साहाय्याने थोडं असं दाबून घेऊया, त्यामुळे सर्व असं हे मिक्स होऊन जाईल आणि मुलांना कळणार पण नाही याच्यामध्ये आपण काय टाकलं ते। नंतर ते सर्व असं खाऊन घेतील। भरपूर प्रमाणामध्ये इथं कोथिंबीर पण टाकून घेऊया। पुन्हा याला असं मिक्स करून घेऊया। गॅस मी बंद केला आणि आता हे पूर्ण आपलं मिश्रण झालेलं आहे तयार। आता आपण याला थंड करून घेऊया। पूर्णपणे आपल्याला इथं थंड करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण थंड होईपर्यंत आता आपली कणिक बघूया कशी झाली ते। मस्त अशी नरम झाली। आता अगदी थोडं पाण्याचा हात घेऊया, याला पुन्हा असं लावून घेणार आहोत आणि थोडं असं नरम करून घेऊया। इथं मी कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला पिठामध्ये मिक्स करून घेतलं। बघा,
अगदी छोटी साईज जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही छोटा पण घेऊ शकता किंवा मग मोठं जर करायचं असेल तर मोठं पण घेऊ शकता. आता आपण याला छान असं पातळ बेलून घेऊया. पूर्णपणे आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे. तर मी गोल साईजमध्ये घेतलेलं आहे लाटून, बघू शकता तुम्ही. आता मी इथं दोशाचा तावा पण ठेवून घेतला, गरम झालेला आहे. आता आपण याच्यावर हे टाकून घेऊया. आपल्याला हे कवळं भाजून घ्यायचं आहे, लगेच आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावर तूप टाकून घेऊया. असं काही नाही की तुपच असं वापरायचं म्हणून, पण जे तुपाचा स्वाद असतो तो तेलाला येणार नाही, म्हणून तुम्हाला मी इथं तूप वापरायला सांगितलेलं आहे. आणि मुलांना खायला पण हे आवडेल म्हणून इथं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. आता बघा हे भाजून घेतलं मी. आता आपण याच्यावर काय टाकणार आहोत, जे आपलं जे मिश्रण केलेलं आहे ते याच्यावर टाकून घेऊया. गॅस आता इथं लहान केलेलं आहे मी, तर जेवढं पाहिजे तेवढं आपण याच्यावर मिश्रण टाकू शकतो. आता मी इथं थोडं टाकलेलं आहे. आपलं इथं मिश्रण होतं ते याच्यावर मी टाकून घेतलं. आता याला असं थोडं दाबून घ्यायचं आहे. याला असं पलटून घेणार आहोत. तुम्ही हाताने पण करू शकता, पण गरम असेल तर एखाद्या चमचच्या साहाय्याने करा. आणि याला असं पुन्हा पण भाजून घ्या. याच्यावर पुन्हा अगदी थोडं तूप घालून घ्यायचं. जर खरंच आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा. इथं आपला पौष्टिक रोल तयार झालेला आहे मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी. असं मस्त याला असं कडक भाजून घ्यायचं, खायला असं खरपूस लागलं पाहिजे. आता एक तर पदार्थ आपला तयार झालेला आहे. रेसिपीला काय तुमच्या आवडीनुसार तुम्ही नाव द्या, तुम्हाला काय द्यायचं ते. मी तर याला रोल दिलेला आहे. पूर्ण पराठ्याला जरी लावून घेतलं आणि याला गोल करून दोंडून दिलं मुलांना तर ते आवडीनं खातात, कारण त्याचा स्वादच छान लागतो. आता इथं 2 झालेले आहेत. त्याच कणकेपासून आणि त्याच मिश्रणापासून तुम्हाला मी दुसरी पण रेसिपी इथं दाखवून देते. त्याच कणकेचा मी पुन्हा दुसरा गोळा घेतला, त्याला पिठामध्ये पुन्हा मिक्स करून घेतलं आणि याची अशी गोल अशी पाती करून घेतली. बघा आपल्याला असं वाटीसारखं तयार करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे थंड झालेलं मिश्रण आहे आपलं हे आपण याच्यामध्ये भरून घेणार आहोत. मग आपला असा पराठा तयार होतो. आता याला आपण असं पुरणपोळीसारखं पूर्ण दाबून देणार आहोत. पुरणाच्या पोळीसारखं मी याला भरून घेतलं. आता याला थोडं आपल्याला असं चापट करून घ्यायचं आणि पुन्हा याला पिठामध्ये कोरड्या मिक्स करायचं. ह्याच्यावर थोडं पीठ असं टाकून घेऊया. आता याला आपण असं गोल बेलून घेणार आहोत. जास्त मोठा नाही करायचा, इथं हे छोटाच करायचा. जास्त मोठा नाही घेतला मी, कारण ते आपल्याला मुलांच्या डब्यात द्यायचं आहे म्हणून मी इथं छोटेच घेतलेले आहेत. तर त्याच तव्यावर हे टाकून घेऊया. इथं पण आपल्याला थोडं तूप टाकून घ्यायचं आहे. आता आपण याला पलटून घेणार आहोत. याला मी दोन्हीकडून पण खरपूस असा भाजून घेते. मुलांच्या डब्यासाठी आपली रेसिपी तयार झालेली आहे. मस्त असे पराठे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तुपामुळे याला रंग पण छान आलेला आहे. खायला पण असे चविष्ट लागतात, मुलं पण आवडीनं खातात. याच्यासोबत तुम्हाला कशाची गरज पडणार नाही, चटणी किंवा दही सॉस काहीही लागणार नाही. असेच खायला पौष्टिक लागतात. करून बघा. आवडली रेसिपी तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.